नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आजही देशात मुलगा आणि मुलगी असा भेद होताना दिसून येतो। अशातच बीड जिल्ह्यात ही भेदाची दरी कमी करण्यासाठी एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। काय आहे हा कार्यक्रम पाहूयात। बीड मध्ये परिवर्तनाची नांदी। स्त्री भ्रूण हत्येचा कलंक पुसला जाणार। मुलींच्या सन्मानाचा अनोखा सोहळा। मुलगा आणि मुलगी यांच्यातील समाजाने निर्माण केलेली दरी कमी करण्यासाठी बीड जिल्ह्यातील स्वर्गीय झुंबरलाल खटोड प्रतिष्ठानच्या वतीने बीडमध्ये 500 कन्यारत्नांचं सामुदायिक नामकरण सोहळा पार पडलाय। शासनाच्या मुलगी वाचवा मुलगी शिकवा या उपक्रमात जिल्हा शासकीय रुग्णालयही सहभागी झालं होतं। या कार्यक्रमात मुलींच्या आईचा साडी चोळी आणि फेटा बांधून सत्कार केला गेला। नामकरण दरम्यान मुलीला पाळणा, चांदीचे वाळे, ड्रेस, खेळणी आदी साहित्य भेट दिलं गेलं। पहिल्या वर्षी 173 मुलींचं नामकरण सोहळा झाला। ह्या वर्षी 501 मुलींचा होतोय आणि गेल्या वर्षी 307 मुलींचा नामकरण सोहळा। या वर्षी आपला स्वतःचाच वंडर बुक रेकॉर्ड आपण तोडत आहोत। गेल्या वर्षी 307 मुलींचा वंडर बुक ऑफ रेकॉर्ड सामुदायिक नामकरणचा झाला होता, परंतु या वर्षी आपण 501 मुलींचा नामकरण सोहळा करू। लिम्का बुक मध्ये नोंद होणार आहे, तसंच जागतिक बुक मध्ये सुद्धा याची नोंद होणार आहे। 500 कन्यारत्नांचं सामुदायिक नामकरण करण्याचा हा उपक्रम देशातील पहिलाच आहे। सामुदायिक नामकरण सोहळ्यामुळे बीड जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदरात थोडीफार सुधारणा देखील झाली असून मुलींच्या जन्माचे देखील मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात येत आहे आणि या सोहळ्यामुळे मातांचा उत्साह देखील वाढलेला आहे। असे उपक्रम राज्यात सर्व ठिकाणी करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली आहे। बीड जिल्हा स्त्री भ्रूण हत्याच्या प्रकरणात आहे असं म्हणतात, पण आता या नामकरणाने खूप छान होतील, खूप कन्यारत्नांचं होईल आणि गोरगरीब लोक पण असे हे करतील की मुलींनी स्त्री भ्रूण हत्या करणार नाहीत, अजून कन्यारत्न वाढेल आणि आनंद वाटतोय, खूप छान होते। या कार्यक्रमाबद्दल खटोड साहेबांनी खूप उपक्रम मोठा घेतलेला आहे, हा त्यांना खूप आभार आहे यांच्या। खूप छान वाटतंय आम्हाला हे सगळा असा कार्यक्रम त्यांनी साजरा केलेला आहे तो, आणि मी माझ्या मुलीचं नाव आवर्जून दिलेलं आहे। यामध्ये माझी आई, मावशीचे जावा ते सर्व आलेले आहेत। आम्हाला खूप खूप आनंद होत आहे। या सोहळ्याला बीडच्या खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी देखील हजेरी लावली होती। प्रीतम मुंडे यांनी लहान मुलींना हातावरती घेऊन अंगाई गीतही गायलं। लेकीची मावशी म्हणून प्रीतम मुंडे यांनी यासाठी पुढाकार घेतला। एकेकाळी बीड जिल्हा स्त्री भ्रूण हत्येचा जिल्हा म्हणून समजला जायचा, मात्र हे कलंक पुसलं गेलंय आणि आता परिवर्तनाची नांदी सुरू झाली। मुलींच्या जन्मदरात मोठी वाढ झाली आणि त्याचा मला अभिमान आहे असं वक्तव्य खासदार प्रीतम मुंडे यांनी केलंय। आपल्याला जेव्हा आपण आकडेवारी बघत असतो तेव्हा ती आकडेवारी बघत असताना कदाचित तुम्हाला वाटत असेल की 800 वरून जन्मदर हा 943 पर 1000 वॉइस झाला तरी त्या काही मोठा फरक आपल्याला आकड्यांमध्ये जाणवत नाही, पण हे केवळ कागदावरचे आकडे नसतात, हे जिवंत माणसांची संख्या आहे। त्यामुळे तो 800 वरून 943 वर येणं अतिशय एक लक्षणीय उपलब्धी निश्चितच आहे। त्यामुळे आता स्त्री जन्माचं स्वागत करण्यासाठी या सामुदायिक नामकरण सोहळ्याचा आदर्श अनेक जण घेतील। महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड।